नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्ट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिवजयंती निमित्त भाषण पाहणार आहोत। लिहून घ्या आणि करा जबरदस्त भाषण। एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची, मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, तसेच येथे उपस्थित तरुण व तडफदार शिवभक्तांना माझा नमस्कार। आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला, तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस। या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजे जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला। तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली। बालवयातच अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले। शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले। रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली। त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू। स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले होते। त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली होती। शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीस मिळवले। राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले। शिवरायांनी अनेक गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली, रयतेला अंधारातून प्रकाशाकडे आणले, स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला। 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला। रयतेला लोक कल्याणकारी व न्यायप्रिय राजा मिळाला। 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाले। प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान आहे। शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर एक स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे शिल्पकार होते। एवढे बोलून माझे भाषण संपवतो। जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन चालू करा।